आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, पांडे साहेब आणि इरिगेशन हे नातं एवढं घट्ट होतं, म्हणजे त्यांच्या आयुष्यात इरिगेशन हे खूप आवडता विषय होता. सर्व प्रोजेक्ट मुळाखोरं असेल, प्रवारा असेल किंवा इव्हन आढळाखोरं असेल, प्रत्येक प्रोजेक्टची खडानखडा माहिती जे एखाद्या आमच्या इंजिनियरला पण माहीत नसेल किंवा त्याच्या फाउंडेशनपासून तर अगदी मॅनेजमेंट करण्यापर्यंत पिंपळगाव खान करण्यात जेवढं पिचड साहेब किंवा माननीय गायकर साहेबांचं जेवढं योगदान आहे तेवढंच त्यांना साथ देणारे हे पांडे साहेब होते. खरं तर एखादा प्रोजेक्ट उभा राहतो, आमच्यासारखे इंजिनियर सगळ्यात टेक्निकल बाजू बघतात, पण एवढा मोठा प्रोजेक्ट होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि मंत्रालयात मंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत जी पॉवर लागते ती राजकीय इच्छाशक्ती असते. इंजिनिअरिंगचं सर्व स्किल मांडून आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण करत असतो. किती सेफ्टी करायचं, कसं असायचं. जायकवाडीमुळं समन्यायी पाणी वाटपमुळं गायकर साहेब पाणी उपलब्धता नसताना एवढा मोठा प्रोजेक्ट करणं, खरं त्यांनी म्हणजे गायकर साहेबांना माहीत आहे का याच्यासाठी किती योगदान करावं लागले की. आणि त्यात इंजिनियर आणि राजकीय यांचा जे समन्वय साधायचं हे पांडे साहेब खरंच जिंदादिल होते. कुठल्या अधिकाऱ्यांकडनं कसं काम करून घ्यायचं हे त्यांना माहीत होतं. म्हणजे अशा कुठल्या निलंबनाच्या कारवाई करण्यापेक्षा अधिकाऱ्यांकडनं कसं काम करायचं हे पांडे साहेबांकडनं किंवा आपल्या अकोला तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांकडनं शिकावं आणि एखादा चांगला प्रोजेक्ट उभा राहतो. सांगवी एक प्रोजेक्ट आहे, जास्त वेळ घेत नाही. बाजीराव दराडे साहेब आहेत तिथं, आहेत ना. सांगवीचा प्रोजेक्ट आहे, आढळ खोऱ्यात पाणी सोडायचं. मी 5 वर्ष 2010 ते 2019 जवळजवळ 9 वर्ष या जिल्ह्यात काम केलं इरिगेशनचं. मुळाचं पाणी सोडायला त्रास नसायचा, प्रवराचा नसायचा, पण आढळ खोऱ्यातलं जे पाडोशी किंवा सांगवीतलं पाणी सोडायचं म्हटलं खूप त्रास. अक्षरशः एका वेळेस तर 300 पोलीस आम्ही बंदोबस्त घेऊन गेला. कामं करताना एखाद्याचं गट म्हणजे जे भूसंपादनाचं काम राहतं तिथे एक अमृता तळपडे नावाचा एक शेतकरी होता. धरण झालं, 30 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर कळलं जेव्हा पाणी आडलं तर त्या माणसाचं भूसंपादनच नाही केलं होतं आणि तो सेंटरमध्ये होता, पूर्ण पाण्याचं गेलं. आणि एखादा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर 15 वर्ष झाले की त्याचा कुठलाही मोबदला मिळत नाही असं शासनाचं GR आहे. पण त्या अमृता तळपडेला एवढं अशक्यप्राय गोष्ट करण्यासाठी पांडे साहेबांनी एवढे कष्ट केले आणि त्या कुटुंबाला जवळजवळ 40 लाख रुपये आज त्या भूसंपादाचे मिळून दिले. बरोबर आहे ना, की एवढं अशक्यप्राय गोष्ट फक्त पांडे साहेबांनी फॉलोअप घेतला. नाही तर सरकारी कामात जर आपण फॉलोअप घेतला नाही तर कुठली गोष्ट होत नाही. हे उदाहरण खरंच त्यांचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला कसा न्याय द्यायचा म्हणजे शक्यच नव्हतं. 40 लाख रुपये छोटी अमाऊंट नाही आहे, त्या व्यक्तीला मिळाला, आज तो समाधान आहे. मला वाटतं आता पाणी सोडायला अडचण येत नसेल. अशा पांडे साहेबांना माझ्या जलसंपदा विभागातर्फे तसेच देशमुख परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.